आज बघा मी सजुऱ्या बनवल्या आहेत। ह्या सजुऱ्या मी कशा बनवल्या आहेत, पारंपरिक पद्धतीने तांदूळ धुण्यापासून सुकवून त्याचे सारण बनवण्यापर्यंत मी सर्व प्रोसेस दाखवलेली आहे। ह्यात व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आज आपण बनवतोय सजुऱ्या। त्यासाठी बघा मी इथं 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय। आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून पंख्याखाली थोडेसे अर्धा तास सुकवून घेणार आहे। थोडे वलसर असले तरी चालतील, चांगले खरपूस भाजले जातात। आधी हे तांदूळ आपण धुवून घेऊया। दोनदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पंख्याखाली अर्धा तास सुकवून घेणार आहोत। सजुरीसाठी आपण ह्याचं सारण बनवणार आहोत। स्वच्छ दोनदा धुवून घेतले। आता कॉटनचा एक कपडा किंवा रुमाल घ्यायचा किंवा सुती असला तरी चालेल आणि त्याच्यावरती आपण हे पसरून वाळत घालणार आहोत सुकण्यासाठी। पंख्याखाली सुकवून घेणार आहोत आपण, उन्हात वाळत घालायचं नाहीये। अशा पद्धतीने आपण सुकवून घेत आहोत। आता तांदूळ सुकते तोपर्यंत सजुरीसाठी आपण कणिक मळून घेऊया। सजुरीसाठी जे कणिक मळणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। मैदा घेतलाय 1 वाटी, एका वाटीला अर्धी वाटी रवा घेतलाय बारीक, थोडस चवीपुरतं मीठ घेतलंय, 2 चमचे तूप घेतलंय। तूप हे आपण आता गरम करून घेणार आहोत। कणिक मळायला घेऊया आपण। 1 वाटी मैदा, अर्धी वाटी बारीक रवा, चवीपुरतं मीठ, आता ह्यात 2 चमचे तूप घेतलं होतं ते चांगलं कडक करून आपण यात घालणार आहोत। चमच्याने हलवून घेऊया एकत्र करून। मिश्रण चांगलं एकत्र करून घेतलं। थोडं थोडं पाणी घेऊन आपण घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत कणकेचा। पाणी लागेल तसं घेणार आहोत। शकता घट्ट असा कणकीचा गोळा आपण मळून घेतला आहे। आता हे पीठ आहे ना, आपण सारण करीपर्यंत ना 1 तास भिजत ठेवणार आहोत। म्हणजे ह्याच्यातला जो रवा असतो तो चांगला फुलला जातो, सजुरी चांगली बनते। झाकण ठेवून देऊया एका साईडला। आता आपण हे तांदूळ बघा पंख्याखाली सुकत घातले होते अर्धा तास झालाय। तांदूळ बघू शकता चांगले असे सुकले गेलेत। आता हे गॅसवरती आपण भाजून घेऊया। एकत्र करून घ्यायचं आहे, एका प्लेटमध्ये घेऊया काढून। तांदूळ भाजतात तोपर्यंत ना आपण एका वाटीला 1 वाटी गूळ घेतलाय तो पाण्यात भिजत ठेवूया, म्हणजे गूळ चांगला वितळला जाईल। तांदूळ बघा चांगले असे भाजले गेलेत, गोल्डन असा कलर आलाय, चांगले फुलले गेलेत तांदूळ। आता हे आपण थंड करून घेऊया आणि मिक्सर मधनं बारीक करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यातून बघा अशा पद्धतीने आपण तांदळाचं बारीक असं सारण करून घेतलंय। आता हे आपण आधी चाळून घेऊया। आता तांदूळ भाजून आपण जे मिक्सरला फिरवून बारीक करून पीठ घेतलं ते बघा चाळून घेतले। गूळ आपण पाण्यात भिजत घातला होता ते बघा वितळला गेलाय। आता हे पण एका गाळणीने आपण गाळून घेणार आहोत ह्यातच सारण करण्यासाठी। एका वाटीला 1 वाटीच मी गूळ घेतला होता। थोडं थोडं गूळ घालून आपण हे सारण मळून घेणार आहोत। आता बघा ह्या पिठाला ना आपण
1 वाटी गूळ घेतला होता, ते 1 वाटी गूळ सगळा आपण ह्यात घातलाय आणि पीठ कणिक मळून घेतलंय. 1 तास ना आपण हे सारण भिजत ठेवणार आहोत, म्हणजे गुळाच्या पाण्यात ना हेच सारण चांगलं फुललं जातं आणि सजुरी चांगली टम फुगली जाते. झाकण ठेवून 1 तास आपण भिजत ठेवूया. आता सारणासाठी बघा आपण तांदूळ भाजून त्याची पीठ करून गुळाच्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलं होतं. त्याला बघा 1 तास झालाय. चांगलं सारण भिजलं गेले बघू शकता. असा कणिक पण आपण भिजत ठेवली होती आधी, म्हणून ती पण चांगली मऊसूत भिजली गेले. रवा चांगला फुलला गेलाय. सजुऱ्या तळण्यासाठी बघा तेल आपण गरम कराय कढईमध्ये एका ठेवूया. तोपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा आहे, स्लो मध्ये. सजुरी करण्यासाठी बघा पळपाटाला एक कॉटनचा पण कपडा बांधून घेतलाय, कारण की सजुरी लाटताना पीठ जरी जास्त लागलं तरी त्या कपड्याला राहतं, म्हणून कॉटनचा एक कपडा बांधून घ्यायचा. सजुरी करण्यासाठी बघा एक छोटासा कणकीचा गोळा घेतलाय आणि एक छोटा सारणाचा उंडा घेणार आहोत. आता जसा आपण पुरणचा उंडा कसा भरतो त्या पद्धतीने हा उंडा भरून ते घ्यायचा आहे. असा बघू शकता, अशा पद्धतीनं भरून घ्यायचा आहे. चारी बाजूने आत घालून गोल असा त्याचा उंडा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण गोल उंडा एक करून घेतलाय सजुरीसाठी. आता हा लाटून घेऊया. उंड्याला बघा मैद्याचंच पीठ लावून घेतले आणि हलक्या हातानं लाटून घ्यायचंय. अलटी पलटी करत छोटीशी अशी लाटिंबी, जशी आपण पुरी करतो ना त्या पद्धतीने अशी गदगदीत लाटून घ्यायची. एवढ्या आकाराची आपण सजुऱ्या करणार आहोत. आता ही लाटिंबी एका साईडला ठेवून अजून आपण लाटून घेऊया 4-5 आणि मग तळून घेऊया. आणखीन एक मी तुम्हाला सजुरीचा उंडा भरून करून दावते. अशाच पद्धतीने बघा उंडा भरून घ्यायचा, सारण आत भरून गोल करून असा उंडा भरून घेतल्यानंतर थोडंसं पीठ लावायचं आहे. मैद्याचं पीठ घेतले आणि छोटी लाटिंबी जशी आता लाटली तशीच लाटून घ्यायची. 2-3दा अलटी पलटी करायची, कारण की आतलं जे सारण असतं ते सगळीकडे पसरतं व्यवस्थित, म्हणून अलटी पलटी करत लाटिंबी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने आपली सजुरी बघा लाटून तयार आहे. आता एका ताटात काढून ठेवूया. हे बघा आधी थोड्याशा मी अशा लाटून घेतल्या, त्या छान अशा गदग्या लाटल्या गेल्या त्या. आता आपण तळून घेऊया. राहिलेल्या परत लाटू. तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल गरम झाले का बघूया आपण. छोटा एक कणकीचा गोळा टाकलाय बघा. तेल गरम झाले चांगलं. गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर सजुरी करपण्याची शक्यता असते. आता एक एक सजुरी आपण तळून घेऊया. सजुरी टाकूया तेलात. झाऱ्यानं अलगद हलवायची आहे. पलटी करून घेऊया. आता छान अशी टम फुगली गेले. आता एका चाळणीत किंवा ताटात काढून घेऊया. सजुरी चांगली भाजली गेले बघा. तळून दावते मी सजुरी. स्लो गॅसवरतीच भाजायची आहे सजुरी.
दोन्ही साईडने चांगली भाजून घ्यायची. दोन्ही साईडने चांगली भाजून घेतले बघा. काढून घेऊया. सेम ह्याच प्रोसेसमध्ये बाकी सर्व सजुरे आपण करून घेणार आहोत. सजुऱ्या बघा आपण लाटण तशा भाजून घेऊन एका ताटात किंवा चाळणीमध्ये आपण काढून घेतलेत बघा. छान अशा टम फुगल्या गेलेत. मऊसूद अशा सजुऱ्या आपल्या बघा तयार आहेत. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. बघा आपल्या सजुऱ्या तयार आहेत. छान टम फुगल्यात. मऊसूद अशा सजुऱ्या झाल्यात. एक तुम्हाला मोडून पण दावते. बघू शकता सारण आत चांगलं मस्तपैकी पसरलं गेले. बघू शकता किती छान असं सजुरी झाली आपली मऊसूद. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, एक कमेंट करा.